श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आत्ता जी एकादशी झाली तेव्हापासून आमच्याकडे वर्सोलीत ही विठोबाची यात्रा भरते। आज वर्षानुवर्षे ही यात्रा असते, तर आम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी येत नाही, तर आज आम्ही असेच अलिबागला आलेलो, तर म्हटलं सकाळी जाऊन आपण मंदिरात जाऊन नमस्कार करून येऊया। तर म्हणून आम्ही ह्या यात्रेत आलो। ॲक्च्युली यात्रा संध्याकाळनंतर भरते, मग आम्ही दोघांनी ते नाम लावून घेतले, मला खूप आवडतं म्हणून। आणि मग विठ्ठल रुक्माईला ती तुळशीची माळ घेऊन आम्ही मंदिरात चाललो। तर पहिलेच हे तुम्हाला दिसते हे आहे गरुड मंदिर। नाही, हा सभागृह आहे समोर बाहेरचा। ह्या दोन कमानी आहेत आपल्याला मंदिरात एंट्री करण्यासाठी। आणि इकडे ह्या साईडला बघाल तर तुम्हाला हा मेन एंट्रन्स आहे देवळात यायचा। तर इथून आम्ही एंट्री केली आणि इथून ह्या माळा घेऊन आम्ही मंदिरात चाललोय। तर मंदिराच्या सभागृहासमोर हे जे दिसतंय हे आहे गरुड मंदिर। तर इकडे आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घेतलेलं आहे। हे मंदिरात प्रवेश करणारा मुख्य द्वार आहे, याला महाद्वार असं म्हटलं जातं। मंदिराचा आतला जो सभागृह आहे तो खूपच मोठा आहे। त्याला छान लाकडी, म्हणजे त्या मंदिरात तुम्हाला लाकडी काम बघायला मिळेल, कारण खूप जुनं मंदिर आहे। आता मध्ये 2-4 वर्षापूर्वी छान रिनोव्हेट केलं आहे। सुंदरशी रांगोळी आतमध्ये काढलेली आहे। हे 2 दिवे सुशोभी करण्यासाठी तिथे लावलेले आहेत। ते दिवे देखील तेवत आहेत। दिवे पण खूप सुंदर आहेत, जुनं असल्यामुळे दिसायला देखील ते खूप छान आहे। आणि आणखीन एक आतमध्ये हे एक सभागृह आहे, अजून एक आहे। अशी 2-3 दालनं आपण आतमध्ये गेल्यानंतर मुख्य मंदिर आपल्याला दिसेल। ते इथेही पालखी देखील आपल्याला बघायला मिळते। आणि इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत। हे काही मंडळाचे कोणी कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत पावती फाडायला। आणि हा खरा विठ्ठल रुक्मिणीचा मुख्य गाभारा आहे। तर पुढे आतमध्ये फोटोग्राफी करून चालत नाही, पण मी लांबून थोडेसे फोटोज घेतलेले आहेत। तर हे आजचं विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं रूप आहे। त्यांना बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं। आम्ही बाहेर येऊन छोटीशी खरेदी करणार आहोत, म्हणजे घरच्यांसाठी थोडीशी मिठाई घेऊन जायची। तर आम्ही तुम्हाला दाखवते की इकडे खूप सारे मिठाईवाले होते। ती दुकानं सगळी सकाळी उघडलेली होती। मंदिराभोवतीचा परिसर खूपच स्वच्छ होता।